भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरातील वडवली गावातील गावठाण पाडा येथे माऊली हरिपाठ मंडळाच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पहाटे श्रींच्या मूर्तीचा अभिषेक, काकड आरती, नामजप तसेच माऊली हरिपाठ मंडळाच्या वतीनं हरिपाठाचे आयोजन करण्यात आले। यानंतर लहान मुलांसाठी विविध बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला। तसेच हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज माळी यांच्या सुश्राव्य कीर्तनानं उपस्थित भाविकांना भक्ती, संस्कार आणि समाज प्रबोधनाचा संदेश दिला। या वर्धापन दिन सोहळ्यास गावातील ग्रामस्थ, महिला, लहान मुले-मुली, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक तसेच मान्यवर पाहुण्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून माऊली हरिपाठ मंडळाच्या गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेल्या धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही अशाच प्रकारे समाजात भक्ती, संस्कार आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या। तर 19 जुलै 2011 रोजी या मंडळाची स्थापना झाली आणि त्या दिवसापासून आज तागायत विशेष म्हणजे एकही दिवस खंड न पडता हा माऊली हरिपाठ दररोज 7 ते 8 या वेळेमध्ये कार्यक्रम या ठिकाणी होत असतो। आजच्या धावपळीच्या युगामध्ये अगरबत्ती लावायला सुद्धा काहींना टाईम नाही, परंतु दररोज 1 तास हरिपाठ करणं आणि 15 वर्ष त्याचं सातत्य ठेवणं ही माऊलींची कृपा आहे। कृपेशिवाय काही होत नाही। ती माऊलींची कृपा आहे। या न्यायानं आजचा हा 15वा वर्धापन दिन सर्व माऊली हरिपाठ मंडळाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला मंडळ, बचत गट आणि सर्व तरुण वर्ग यांच्या सहकार्याने हा संपन्न होत असतो। सकाळी बरोबर 4 ते 7 काकडा झाला, त्याच्यानंतर अगोदर पूजा झाली आणि मग काकडा भजन झालं, त्याच्यानंतर नामचिंतन झालं आणि 6:30 वाजता हरिपाठ झाला आणि आता 9 ते 11 कीर्तन आपलं संपन्न झालं आणि यानंतर जागर भजन म्हणून आपल्याच गावातील श्रीराम प्रासादिक भजन मंडळ यांचं हे जागर भजन आहे आणि ते आता होणार आहे। काय हे या तिथीला आपण हा कार्यक्रम आयोजित करतोय कारण आमचा ग्रामीण भाग आहे आणि या तिथीला आवणीची म्हणजे रोपणीची कामं जवळ आलेली असतात आणि मजुरात 800 रुपये झालाय। शेतकरीचा मुख्य पीक आहे भात आणि ते भात लावणं हे त्याचं मुख्य कर्तव्य असताना वारीला जायची इच्छा असताना सुद्धा जाऊ शकत नाही आणि म्हणून एक दिवसापुरता का आनंद या गावातील या पाड्यातील लोकांना मिळावा म्हणून आम्ही हा कार्यक्रम याच मंदिरामध्ये या एवढ्या मोठ्या देवशयनी एकादशीच्या दिवशी सुद्धा पंढरपूरला न जाता आम्ही याच ठिकाणी करतोय। कारण काय होते बाबा, बऱ्याच वेळेला असं होते की पंढरपूरला जातात, पुन्हा मंदिरामध्ये पण पांडुरंग असतोय, प्रश्न निर्माण होतो का हा खरा देव का तो खरा देव? प्रश्न महत्वाचा आहे। मंदिर बांधल्यानंतर सांगतो हा देव न त्याच्या तिथीला जर तिथे जात असेल तर मग देव खरा तो का हा? म्हणून ज्याची आपण स्थापना केली त्या तिथीला तरी जाऊ नये या मताचा मी नाहीये, परंतु त्या तिथीला, त्याच्या तिथीला, त्याच्या वर्धापन दिनाला आपण हजर पाहिजे, म्हणून लोक तिथे आपलं म्हणणं खरं मानतील। या न्यायाने आम्ही ज्या तिथीला हा हरिपाठ मंडळ स्थापन केला, देवशयनी एकादशी 19 जुलै 2011, मग त्या दिवसाचं महत्त्व, त्या दिवसाचं महत्त्व आपण लोकांना सांगतोय आणि आपण जर स्वतः पंढरपूरला जात असू तर मग ते चुकीचं ठरेल। ते चुकीचं ठरू नये किंवा सगळ्यांना आनंद मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी ती एकादशी मोठ्या आनंदाने साजरी करतोय। माऊली माझ्या सोबत आहेत, हे सुद्धा भरपूर कार्यक्रम त्यांच्या स्वखर्चानं म्हणजे आमच्या वारकऱ्यांची मनसोक्त विरागी जी असेल किंवा त्यांच्या मनात जी इच्छा असेल तेवढं दान देण्याची ताकद त्यांच्याकडे आहे। पांडुरंगाचरणी ही लहान बालकं आमच्या हरिपाठामध्ये जवळजवळ 15 वर्ष आहेत। त्यांचं आरोग्य निरोगी राहावं हीच माऊलीचरणी, पांडुरंगाचरणी प्रार्थना करेन आणि ग्रामस्थांचंही आरोग्य निरोगी राहावं आणि त्यांच्या शेतीला, त्यांच्या भात पिकाला चांगल्या प्रकारचं भरघोष पीक मिळून भगवंताने द्यावं अशी मी शेतकऱ्यांसाठी सुद्धा मागणी करेन। जय श्रीराम असते आणि तोच आपण आपला वाढदिवस मंडळाचा या ठिकाणी या लवकर या।
एक मुलांचं कौतुक म्हणून आपण दरवर्षी त्यांना असे आपण त्यांना देणार आहोत. छोट्या वया आहे बेस आहे यांनी त्या दिलेले आहेत. बाकीचं साहित्य माऊली हरिपाठ मंडळाकडून आहे. Happy birthday, birthday to you, माऊली हरिपाठ. कैलास वारगडे चला या ध्रुवेश त्याच्यात जाऊ देऊ आपण. ओके फोटो सर्वेश अमोल पाटील नागतू आणि नाथ. हा गजानन बाबा बस त्या मंदिरामध्ये उभी राहते. धन्य माता पिता ताई. हा ताई उभे राहा इकडे. राजनीती भागी मनोज जेनीचं नाव जेनी पाहुणे आल्यावर निशिका संतोष आढळे मंडळातील सदस्यांना सुद्धा देत असतो. तसेच गजानन पाटील महाराज चप्पल बदलली कोणाची पण पाय आली तिकडच्या जनावरीला घ्या.
पांडुरंग तुमचे कोण आहे? त्या माऊलीने सांगितलं की ते माझे माता आणि पिता आहे. त्यांचं नाव आहे बाप रखमा देऊर विठ्ठलाची भेटी. आणि त्यांच्या जवळ गेल्यानंतर ते मला सामावून घेतल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सवसाठी करुणी ठेला जाईन गमाये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया. सरळ साधा सोपा भावार्थ या अभंगाचा आपल्या समोर मांडलेला आहे. हा अभंग ज्याचा पाठ नाही मंडळ 19 जुलै 2011 या दिवशी या मंडळाची स्थापना झाली. आणि त्या दिवसापासून तर आज तागायत आजच्या दिवसापर्यंत हा कार्यक्रम अखंड अविरतपणे सुरू आहे. ही माऊलींची कृपा आहे. मी दरवर्षी का सांगतो, एखादं कार्य सुरू करणं फार सोपं असतंय, ते टिकवणं फार अवघड आहे. कितीतरी कार्यक्रम आपण खेड्यापाड्यामध्ये पाहतोय. पहिली 2-4 वर्ष मोठ्या उत्साहाने मोठ्या आनंदाने भव्य दिव्य असा तो कार्यक्रम साजरा होतो. आणि पुढे त्याला कुठेतरी गालबोट किंवा गलती लागते. त्याचं कारण असं आहे की शुद्ध अंतकरणाने जो कार्यक्रम सुरू केला जातो त्याला पांडुरंग परमात्म्याची साथ असते. जसं म्हणतात की मागे पुढे उभा राहे सांभाळीत. या न्यायाने ही 15 वर्षात पूर्ण होत आहेत. आणि त्या 15 वर्षाचा हा 15वा वर्धापन दिन तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि त्याच्या निमित्तानं नामचिंतन व्हावं या उद्देशानं देवशयनी एकादशी आहे. सकाळी 2:30 पांडुरंग परमात्म्याच्या पूजेला सुरुवात झाली पंढरपुरामध्ये. ज्यांनी बघितलं असेल, मी बघितलं म्हणून सांगतोय. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते त्या पूजेला प्रारंभ झाला आणि बरोबर 4:15 वाजता ती संपली. तर
त्या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 लाख भाविक असावेत असा अंदाज मीडियाचा आहे, बरोबर. परंतु आपल्यासारख्या या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना सगळ्यांना जाणं शक्य होत नाही. म्हणून माऊली मंडळाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी हा छोटाखानी कार्यक्रम आपण साजरा करत असतो. आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख गायक दरवर्षी आपण पाहतो, पण वक्त्याचं अंत कर्तव्य आहे की त्यांचं नामोल्लेख करणं असेल तरच बोलायचं, बरोबर ना बाबा. थोडं पण प्रमाणातच पाहिजे. सगळ्यांना आता चंद्रभागेजवळ गेलो, अंगातले कपडे काढलेले आहेत. चंद्रभागेमध्ये आंघोळीला आपण गेलेलो आहे, स्नान करतोय. स्नान आटोपलं, कपडे पुन्हा आपण परिधान केले, नवीन कपडे घातले, झालेले. ध्यान करा, गंध लावला, पुंडलिकरायाच्या मंदिराकडे निघालोय. मंदिरात पुंडलिकाचं दर्शन घेतलं. पुन्हा पांडुरंगाच्या दर्शनासाठी आपण घाटातून मंदिराकडे निघालोय. मुख्य जो घाट आहे त्या घाटातून मंदिराकडे निघालोय. ध्यान करायचंय. चोखोबारायांच्या पायरीजवळ आलोय. चोखोबारायांचं दर्शन झालं, नामदेवरायांचं दर्शन झालं. पुढे गेल्यानंतर दीपमाला आहे. दीपमालेच्या पुढे गरुड खांब आहे. त्या गरुड खांबाला मिठी मारून उड्या मारायच्या आहेत. मारल्या का? डोळे उडायचे नाहीत. पुढे समोर पहा, गरुड खांबाच्या समोर पहा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवणिया. विटेवर उभा आहे माझा परमात्मा. कुठे उभा आहे? विटेवर उभा आहे. मकर कुंडळे तल्पती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित कुंडळ आहेत. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, आणि पाहिना श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कास पितांबर. तुमचं कीर्तन लांबलंय, पुन्हा भजन आहे. उद्या माणसं कामाला द्यायचे शेतात. हाच विचार येत होता तुमच्या पडते पाया. माऊली काय होते माहितीये का? तुम्ही सगळे महाराज आहेत क्लासिकल. आम्ही श्रीराम प्रासादिक भजन मध्ये 15-20 वर्षे कोरस करून ऐकून शिकलेले मंडळी. कधी खाली होते, कधी वरती होते. पूर्ण करण्याचं काम भगवंतच आहे. कोणाचं आहे? भगवंत जबाबदारी घेत असतो. एखाद्या संतांनी जर मनोगत व्यक्त केलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी करण्यासाठी धर्मराजाकडे वीर नाहीये. नीट ऐका. चक्रव्यूह भेदन करण्यासाठी धर्मराजाकडे वीर नाही. वीर आहे अर्जुनच्या युद्धामध्ये गुंतलेला आहे. चक्रव्यूह भेदन करण्यासाठी वीर पाठवला नाही तर कमीपणा आहे. त्या चिंतेमध्ये धर्मराजा चिंतित आहे.
आणि तेवढ्या वेळामध्ये अभिमन्यू त्या ठिकाणी येतोय आणि विचारतोय, तात काय चिंता करता, कशामध्ये तुम्ही कुठली चिंता करतात? चिंतेचं कारण जेव्हा सांगितलं की असं कारण आहे, चक्रव्यूहाची रचना झालेली आहे दुर्योधनाकडून, तात मला आज्ञा मिळावी. अभिमन्यूने सांगितलं की बाबा, म्हणजे धर्मराजाला सांगितलं की मला ती फोडण्याची जबाबदारी माझ्यावर द्यावी, आज्ञा मिळाली. अभिमन्यू तो फोडण्यासाठी चक्रव्यूहामध्ये घुसलेला आहे. 9 मंडलं फोडून झाली, शेवटच्या बिंदूपर्यंत पोहोचला आणि पोहोचल्यानंतर बाहेर कसं पडावं याचं ज्ञान नसल्यानं शेवटी आतमध्ये अडकून राहिला. आणि तीच संधी कोणी घेतली? जयेंद्रथानं. आणि जयेंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याला त्याच्या माथ्यावर लाथ मारली. सायंकाळचा अस्त होत असताना युद्ध विराम झाला आणि अर्जुनाने ज्यावेळी बघितलं अभिमन्यू रडतोय, तर रडलेला अभिमन्यू बघितल्यानंतर अर्जुनाने सांगितलं, भॅड आहेस, वीर कधी रणामध्ये रडत नसतोय आणि तो रडतोस, धिक्कार असो तुझ्या जीवनाचा. ते वडिलांचे शब्द ऐकल्यानंतर अभिमन्यूला दुःख झालं. बाबा, मी त्याच्यासाठी रडत नाहीये, मी खाली पडल्यानंतर त्या जयेंद्रथाने लाथ मारली याचं दुःख झालंय आणि म्हणून मला रडू आलंय. तुम्ही जर त्याचा बदला घेत असाल तर आताच्या आता आनंदाने प्राण सोडतो. आणि त्यावेळी अर्जुनाने पण केला की उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत जयेंद्र राहणार नाही, हा पण अर्जुनाने केला आणि जबाबदारी ड्रायव्हर होती. गोपाळ श्रीकृष्ण यांच्यावर जबाबदारी केली की अर्जुना तू काय काय पण केलाय? हो म्हणे, असा पण केलाय की उद्याचा सूर्यास्त जयेंद्र पाहणार नाही. बरोबर, सूर्य उगवला, अस्ताच्या तयारीला आहे सूर्य. आणि आपल्याकडे म्हणणं आहे की जन्मभर वैर केलं तरी त्याच्या शेवटाला किंवा त्याच्या मरणाला जावं. समजते भाषे, आयुष्यभर त्याच्याशी वैर केलं तरी शेवटी त्याच्या अंत्यविधीला जावं. म्हणून अर्जुन कसा मरतोय हे पाहण्यासाठी जयेंद्र बाहेर आलेला आहे. भगवंताची लीला, सूर्याचा अस्त झाला असं भासवलं, चिता रचली गेली आणि अर्जुन त्या चितेमध्ये उडी मारणार. एवढ्या भगवंताने सांगितलं, अर्जुना तू वीर आहेस, वीरताना सगळी सामुग्री, मारता उडी टाकताना सगळी सामुग्री तुझ्या बरोबर पाहिजे. धनुष्य कुठे आहे, बाण कुठे आहे? धनुष्य आणि बाण घेतलेला आहे आणि उडी टाकणार. एवढ्यात सुदर्शन बाजूला केलं आणि समोर सूर्य दाखवला. अर्जुना हा सूर्य, हा जयेंद्र. तसाच बाण धनुष्यानं लावला आणि जयेंद्र उडवला. विठ्ठल विठ्ठल म्हणजे इथं प्रतिज्ञा ही अर्जुनाने केली, पण पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतावर गेली. म्हणून संत ज्यावेळी प्रतिज्ञा करतात ती पूर्ण करण्याची जबाबदारी भगवंतावर असते. कोणावर असते? भगवंतावर. विठ्ठल विठ्ठल